शुभम आमरे आपण लगेचच पॅव्हेलियन मध्ये यायचं आहे। या ठिकाणी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे। महेश दलवी सामन्याला लगेचच सुरुवात होणार आहे तो म्हणजे शेख अली भाटीवाडी विरुद्ध जैद हुमान बेंडगी। दोन्ही संघामध्ये होणारा चुरस या ठिकाणी पहिला सामना उद्घाटन सामना। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा। आई एकविरा चरणी गणपती बाप्पा आणि माझ्या प्रभू रामाच्या चरणी नतमस्तक होऊन छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून मी मराठी समालोचक भक्तराज मळेकर तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। राम जानकी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय मोठा थरार आपल्याला एक वाडी संघाकडून पाहायला मिळतोय तो म्हणजे जैद हुमान बेंडगी विरुद्ध शेख अली भाटीवाडी संघाकडून मात्र फलंदाज उतरले जाते ते मैदानाच्या दिशेने सध्याचा हंगाम गाजवलाय तोच फलंदाज पाहायला मिळतोय शुभम मुरकर। एक मोठं नाव रत्नागिरी जिल्ह्यातील एक मोठं नाव SSS ब्रँड अँबॅसेडर श्री साई स्पोर्ट्स ब्रँड अँबॅसेडर या ठिकाणी मैदानाच्या दिशेने पाहायला मिळतो नाव असेल शुभम मुरकर। नक्कीच गाजवलं जातंय त्याच्या माध्यमातून रत्नागिरी तालुका रत्नागिरी जिल्हा मात्र त्याने गाजवून सोडलाय। कालच झालेल्या मोठ्या ट्रॉफी मध्ये सुद्धा एक नामांकित अशी खेळ त्याच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाली होती। तो शुभम भाटकर मैदानावरती त्याच्या साथीला मात्र पाहायला मिळतोय तो म्हणजे मंदार कीर। हॅलो पंच 2 मिनिटं भैया सांग तो आडवा माड आहे ना लेग साईडला त्याच्या या साईडने गेला तर 6 आहे तिकडे डिक्लेरेशन 1 रन तिकडे झेंडा लावण्यात आलेला आहे भगवा झेंडा त्या 2 भगव्या झेंड्याच्या मध्ये 2 रन्स पाठीमागे कीपरच्या पाठीमागे 1 रन्स डिक्लेअर्स तसेच इथे षटकार दिला जाईल लेफ्टी बॅट्समनसाठी झेंड्याच्या बाजूने गेला तर षटकार देण्यात येईल। बाकी प्रचलित नियम ICCच्या नियमावलीनुसार ही स्पर्धा खेळवली जाईल।
याची नोंद घ्यायची आहे. 12वा खेळाडू कंपल्सरी इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये बसवणे अनिवार्य असेल, याची नोंद घ्या दोन्ही संघाचे कर्णधार. चला सामन्याला सुरुवात होते. पहिल्या सामन्यासाठी आपल्या समोर मराठीचा सुमधुर आवाज डोर्लेकरवाडी गावातून बिलॉंग करणारे आमचे मित्र आणि ज्यांनी उत्कृष्ट असं समालोचन करून गावडे आंबेरे पंचकोशीमध्ये सर्वांची मनं जिंकून आता गावकडीमध्ये कुठेतरी आपला दावा पेश करण्यासाठी आपल्या समोर मराठीमध्ये सुमधुर मॅन फ्रॉम डोर्लेकरवाडी भक्तराज मालेकर. पहिला चेंडू घेऊन आलाय स्वप्नील मंदारसाठी. पहिला चेंडू भिरकवलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. पहिल्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी राम जानकीच्या या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये मात्र पहिला चेंडू काय घडलं जाते पंचांच्या माध्यमातून मात्र नो चेंडू दर्शवला जातोय पंचांच्या माध्यमातून. नो चेंडू, पहिला चेंडू नो चेंडू दर्शवला जातोय. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला असता मंदारच्या माध्यमातून, परंतु फलंदाज मात्र सुखरूप मैदानामध्ये पाहायला मिळतोय नोच्या स्वरूपात. पंचांचे मात्र या ठिकाणी नक्कीच तीक्ष्ण नजर पाहायला मिळते. अशा प्रकारचे पंच आपल्याला कुठे पाहायला मिळत नाही. त्या प्रकारची पंचगिरी आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे संकेत आणि सुनीलच्या माध्यमातून नक्कीच चांगली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे पंचगिरी. जानकी चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात. पहिला चेंडू नो चेंडू बेनगी संघाकडून पाहायला मिळालाय. पहिल्या चेंडूवरती मात्र बाद झाला असता मंदार किर्याला परतावं लागलं असतं, परंतु पहिला चेंडू नो कारण असल्या कारणाने नक्कीच बचावला गेलाय मंदार. मला या ठिकाणी बोलण्याची संधी आली होती, परंतु नक्कीच बचावला गेलाय मंदार किर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतोय. प्रत्येक नोवरती फ्री हिट असेल हा, याची नोंद घ्या सर्व कर्णधार सर्व संघांनी. प्रत्येक नोवरती फ्री हिट असेल. आता माझं स्ट्राईक वरती असेल ट्रिपल एस ब्रँड अँबॅसेडर नक्कीच उडवलाय. चेंडू गेलाय सीमा पार. येतोय जानकी चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार. हा मात्र नक्कीच निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाले. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन आलाय स्वप्नील. काय करतो पाहूया. शुभमच्या विरोधात गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. पुन्हा एकदा उडवलाय चेंडू. पाहूया चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल का. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचला आणि एका हातामध्ये स्वतःच्या फॉल खाली मात्र जेल टिपला जातोय आणि यावेळी मात्र झालाय जेल आणि संपला मात्र शुभमचा खेळ. बाद केलाय. पहिली हादरा लागलाय तो म्हणजे या ठिकाणी शेख अली भाटीवाडी संघाला. पुढचा चेंडू घेऊन येतोय पुन्हा एकदा शब्बीर. काय करेल. एका डावखरा गोलंदाज त्याचा पूर्णपणे प्रहार करणारा फलंदाज आपल्याला माहिती आहे. मापतदार फलंदाज आहे. एक आक्रमण फलंदाज ज्याच्याकडून अफलातून फलंदाजी ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो तोच फलंदाज मैदानावरती क्रीजवरती पाहायला मिळतोय तो म्हणजे प्रणव मुरकर. नक्कीच एक मोठं नाव रत्नागिरी तालुक्यातील एक मोठं नाव ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच प्रणव या ठिकाणी. हा मात्र चांगला चेंडू होतो. पहिल्या चेंडूला मात्र सन्मान दिलाय. त्याला सुद्धा माहिती आहे चांगल्या चेंडूला सन्मान करायचा, खराब चेंडूला समाचार घ्यायचा. परंतु पहिल्या चेंडूचे सन्मान देऊन 2 धावा वसूल केले जातात. 2 धावा संघाने भर केली जाते. संघाची धावसंख्येत भर भरली येते म्हणजे धावसंख्या झाली 10 धावा. पाहूया डबल अंकामध्ये पोहोचला जातोय 10 धावांवरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतोय तो म्हणजे शब्बीर प्रणवसाठी. हा मात्र चांगला चेंडू होता. या चेंडूवरती मात्र दाद मागितली जाते परंतु दाद फेटाळून लावली जाते पंचांच्या माध्यमातून. निर्धाव पद्धतीची गोलंदाजी मात्र या ठिकाणी पाहिली जाते ती म्हणजे शब्बीरच्या माध्यमातून. पुढचा चेंडू प्रणय यालाय फलंदाजी मार्गपती. गोलंदाजी मात्र शब्बीर कशा प्रकारे करतोय पाहूया.
शब्बीर एक आक्रमक गोलंदाज म्हणून वापरला जातोय, पहिलाच षटक हाताळण्यासाठी आलाय. या चेंडूवरती मात्र एक धाव पळून पूर्ण केली जाते फलंदाजांच्या माध्यमातून. गुड रनिंग बिटवीन द विकेट. नक्कीच पहिले षटक संपले. पहिल्या षटकाची समाप्ती कर धावसंख्या झाली ती म्हणजे 11 धावा. एक गड्याच्या मोबदल्यात 11 धावा. गोलंदाजी मार्ग वरती आलाय अभि. पाहूया काय करतोय. एक चांगला असा होतकरू गोलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय, तो म्हणजे बेंदगी संघाकडून, जय हनुमान संघाकडून. आणि त्याच्या समोर असेल तो म्हणजे आक्रमक फलंदाज प्रणय मुरकर. काय करतो पाहूया. एक डावखुरा फलंदाजाची बोलबाली मात्र नक्कीच वारंवार पाहायला मिळतोय. तोच फलंदाज पाहायला मिळतोय प्रणय मुरकर. स्ट्राईक एंडला पहिला चेंडू नक्कीच बाहेर वळवणारा चेंडू होता. फिंगर्स रोल केले होते, चेंडू मात्र बाहेर पडला होता, परंतु कोणताही डिसिजन येते पंचांच्या माध्यमातून. चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चेंडू गेलाय निर्धाव. चेंडूची सांगता झाले. धाव मात्र स्थिर पाहायला मिळते, ते म्हणजे दुसरे षटक चालू असताना धावसंख्या झाले 1 गड्याच्या मोबदल्यात 11 धावा. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतोय. हा मात्र चांगला चेंडू होता. फुल टॉस चेंडू तोलवला. फुल टॉस वरती फुल टोल वसूल होईल का, परंतु या चेंडूवरती मात्र जायड क्षेत्रामध्ये जातो चेंडू 2 धावेसाठी. या 2 धावेने संघाची धावसंख्येत भर पडली. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 13 धावा. तब्बल 13 धावांवरती आतापर्यंत मजल मारली जाते. पाहूया पुढचा चेंडू अभियाचा प्रणवसाठी. हा मात्र चांगला चेंडू, वळवलेला चेंडू आहे. चांगली वळणदार गोलंदाजी, परंतु पंचांच्या माध्यमातून दंडित केलं जात आहे. नियम क्रमांक 22 लागू केला जातोय अभियाला आणि त्याला दंडित केले. पंच संकेत याने नक्कीच अवांतर धावसंख्येत 1 धाव मिळते शेख अली भाटीवाडी संघाच्या माध्यमातून. हा मात्र चांगला चेंडू होता. लोअर फुल टॉस चेंडू होता. चेंडू मात्र सरळ येतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तोपर्यंत 1 धाव पळून पूर्ण केली जाते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. धावसंख्या पोहोचली जाते. ट्रबल झाली 15 धावा. पाहूया पुढचा चेंडू स्ट्राईक वरती आलाय, तो म्हणजे मंदार किर. एक हार्ड हिटर फलंदाज ज्याच्याकडे पाहिले जाते, एक बोलबाली ज्याच्या माध्यमातून पाहिली जाते, तोच फलंदाज मैदानाच्या दिशेने पाहायला मिळालाय, तो म्हणजे मंदार किर. एक अनुभवी असा मास्टर माइंड खेळाडू, ज्याच्या माध्यमातून खूप सारे सामने पावस गावाला विजयी करून देणारा हा मास्टर माइंड खेळाडू. पाहूया हा मात्र चांगला चेंडू भिरकवलाय. चेंडू येतो सीमारेषे लगत. होईल का झेल, परंतु झालाय झेल आणि या ठिकाणी मात्र संपलाय मंदारचा खेळ. नक्कीच बाद झालाय मंदार. मंदारची जागा घेण्यासाठी जातोय तो म्हणजे सुवेश. एक आक्रमक फलंदाजी करणार का? 4 नंबरवरती फलंदाज मात्र मैदानावरती गेलाय. नक्कीच आक्रमण खेळी करण्याचा एक इरादा असेल अभिनय गोलंदाजीसाठी.
पाहूया हा मात्र चांगला चेंडू आहे, चांगला टट्टावलाय, चेंडू गेलाय पुन्हा एकदा सीमा पार 6 धाब्यासाठी केलाय मनगटाचा वापर, चेंडूला दिलाय हवाई सफर, आलाय खणखण षटकार. यावेळी सांगू इच्छितो की पावस प्रीमियर लीग च्या माध्यमातून सर्वात महागडा खेळाडू सुवेश मात्र मैदानावरती या ठिकाणी मात्र चांगले गोलंदाजीचा वापर केला जातो. एक चांगला गुल्लेंचा चेंडू फेकला होता अभिनयाने, नक्कीच षटक संपल्याची खूण येते. पंच संकेतच्या माध्यमातून 2 षटक संपलेत आणि 2 षटक समाप्त कर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 2 गाड्याच्या मोबदल्यामध्ये 21 धावा. 21 धावांवरती ट्रबल झाली. या ठिकाणी किती धावा वरती रोखलं जात आहे ते पाहूया, कारण एक मोठं आक्रमण फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते ती म्हणजे प्रणव मुरकर अजूनही मैदानावरती पाहायला मिळतोय. चला पुढील सामन्यासाठी जे संघ आलेले असतील त्यांनी कृपया आपण आल्याची नोंद कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन करा. डीसीसी रणपार संघ या, आपण बॅटिंग लाईनअप द्या. पहिली आपण आलेले आहात, हजर आहात, आम्हाला दिसत आहे. आपलं ही स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. चला ताबडतोब या बॅटिंग लाईनअप द्या. तसेच भालावली संघ आपल्यालाही विनंती असेल आपणही या. आपले कप्तान भालावली संघाचे आपल्याला विनंती असेल आपणही कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन आपली बॅटिंग लाईनअप द्या. चला पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर नाणेफेक केली जाईल पुढील सामन्याची. दोन्ही संघ या, रणपार आणि भालावली संघ. वळीव मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती सज्ज झालाय. तिसरा षटक हाताळण्यासाठी सूरज झालाय गोलंदाजी मार्ग वरती. पाहूया प्रणव असेल स्ट्राईक वरती, काय करतोय पाहूया प्रणव. हा मात्र आखूड टप्प्याचा चेंडू दिलाय भिरकावून सरळ सीमा रेषा पार, आलाय खणखणी षटकार. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा सूरजचा प्रणवसाठी. हा मात्र चांगला चेंडू असेल का, परंतु पंचांच्या माध्यमातून दंडित केलं जातंय. नक्कीच अवांतर चेंडू. नियम क्रमांक पुन्हा एकदा 22 लागू केला जातोय. धावसंख्या मात्र 1 ने भर पडले. धावसंख्या झाली ती म्हणजे 28 धावा. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल सूरजच्या माध्यमातून, कारण एक आक्रमक फलंदाज आपल्या समोर उभा असताना काय कशा प्रकारे गोलंदाजी करायची. आखूड टप्प्याचा चेंडू फेकला तर नक्कीच सीमा पार होणार, परंतु चेंडू जातोय जाहीर क्षेत्रामध्ये 2 धाब्यासाठी. या 2 धाब्याने संघाच्या धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडली. धावसंख्या झाली ती म्हणजे 30 धावा. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा सूरज आलाय गोलंदाजी मार्ग वरती. हा मात्र आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा भिरकावलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक होईल का झेल, परंतु नक्कीच सीमा पार, आलाय पुन्हा एकदा खणखणीत षटकार. महेश दलवी कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये या, मुख्य मंचकावरती या. खुशखबर असेल फलंदाजांसाठी आणि गोलंदाजांसाठी. विकेटच्या हॅट्रिकसाठी गोलंदाजासाठी SS मोबाईल इरफान पठाण यांच्या माध्यमातून जर कोणी गोलंदाज हॅट्रिक करेल या स्पर्धेमध्ये तर त्याला
ब्लूटूथ गॉगल देण्यात येईल. तसेच षटकारांची हॅट्रिक करणारा फलंदाज यांनाही ब्लूटूथ गॉगल एस एस मोबाईल इरफान पठाण यांच्या माध्यमातून दिला जाईल. दरम्यान उत्कृष्ट फटका प्रणय उडवलाय. कोतकर यांचा. चेंडू जातोय पुन्हा एकदा जाहीर क्षेत्रामध्ये 2 धावेसाठी. पुन्हा एकदा चेंडू गेलाय जाहीर क्षेत्रामध्ये. या ठिकाणी जर विचार केला जातील तर चेंडू मात्र वारंवार जाहीर क्षेत्रामध्ये जातोय, कारण या ठिकाणी पाण्याचं भरलेलं पाणी आहे, परंतु चेंडू गेलाय जाहीर क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा चेंडू नवीन द्यायला लागेल का, परंतु खूप वेळा पाण्यामध्ये चेंडू गेला. एक बॉक्स तर प्रणवनेच खलास केला या ठिकाणी. नवीन चेंडूचा विचार केला तर एक बॉक्स पूर्णपणे शेख अली भाटीवाडी संघाने खलास केलेला पाहायला मिळाला आहे. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा सूरज येतोय. तिसरा षटक हाताळण्यासाठी सज्ज झाला होता, परंतु आक्रमण चढवलं जातंय सूरजवरती सुद्धा. आखूड टप्प्याचा चेंडू म्हणजेच एक हाणामारीचं मेजवानी देण्यासारखं, एक खाऊ दिल्यासारखा चेंडू असतो ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये, परंतु चेंडू जातोय जाहीर क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा 2 धाबेसाठी, सॉरी 1 धाबेसाठी. 1 धाब्याने संघात धावसंख्येत भर पडली. संघाची धावसंख्या पोहोचली जाते 39 धाबा. 39 धाबा आपल्या या स्कोअर कार्डवरती लागलेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन आलाय तो म्हणजे सूरज. हा मात्र चांगला चेंडू. या प्रकारची गोल्डलेनची गोलंदाजी आपण कराल तर नक्कीच वाचाल. नक्कीच डावखऱ्या गोलंदाजाला गोल्डलेनची गोलंदाजी नक्कीच चांगली कामी यावी शकते. पुढचा चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच 1 धाव आणि षटक संपले. धावसंख्या झाली 40 धाबा. 3 षटकार समाप्तेकर संघाची धावसंख्या झाली 40. चौथा षटक हाताळण्यासाठी निर्णायक षटक, हाणामारीचं षटक, भैरवीचं षटक आणि निर्णायक षटक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. तो म्हणजे विभास आलाय गोलंदाजी मार्कवरती. एक नवोदित गोलंदाज म्हणजे याच्याकडे पाहिलं जातंय, एक रायझिंग स्टार म्हणून ओळखला गेलाय. नक्कीच चांगला चेंडू वळवलाय. प्रणव याला मात्र जागेवरती स्तब्ध ठेवलंय. नक्कीच चेंडू गेलाय निर्धाव सरळ. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेलाय निर्धाव आणि धावसंख्या मात्र स्थिर असेल ती म्हणजे 40 धावा. पाहूया विभाच्या गोलंदाजीवरती कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. गेल्या या 4-5 दिवसापूर्वीच श्रीराम चषकामध्ये सुद्धा चांगल्याशी गोलंदाजीच्या माध्यमातून पाहिली गेले होते. या ठिकाणी होईल का झेल, परंतु बचावले गेले तर, परंतु 1 धाव पळून पूर्ण केली जाते प्रणवच्या माध्यमातून. पुढचा चेंडू विभासाच्या स्ट्राईकवरती फलंदाज असेल तो म्हणजे सुवेश. एक आक्रमक फलंदाज, त्याच्या बॅटमधून मोठा प्रहार आला होता. षटकार मात्र खेचलं होतं. पुढचा चेंडू मात्र कशा प्रकारे फेकला जाईल पाहूया. सुवेश गोलंदाजी मार्फती विभास मात्र एक आक्रमक गोलंदाज होईल का तयार. हा मात्र चांगला चेंडू उडवलाय. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या जवळ, परंतु यावेळी मात्र नक्कीच झालाय झेल आणि संपलाय मात्र सुवेशचा खेळ. चांगलीशी गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाले. विभास मात्र ऑन फायर.
पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा विभास. हा मात्र फुल टॉस, लोअर फुल टॉस चेंडू होता, परंतु या ठिकाणी झेल, परंतु रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. नक्कीच चांगली कामगिरी पाहायला मिळाली ती म्हणजे विभासच्या माध्यमातून. पाहूया सिद्धेशी जागे घेण्याचे साहिल, मात्र हा मात्र चांगला चेंडू होता, बॅटची कडा घेतली, चेंडू जातोय जाहीर क्षेत्रामध्ये एका धाबेसाठी. एका धाब्याने संघाच्या धावसंख्येत भर पडली जाते. एका धाब्याने धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 42 धावा. तब्बल 42 धावावरती आतापर्यंत मजल मारली जाते शेख अली भाटीवाडी संघाची. पुढचा चेंडू विभासाचा, चांगली आतापर्यंत गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. हा मात्र चांगला चेंडू आहे, फसवा चेंडू, काय चेंडू फेकला होता, उत्तम गतीचा उत्तम चेंडू, वळणदार चेंडू विभासच्या माध्यमातून फसवा चेंडू फेकला गेलाय. नक्कीच फक्त या षटकामध्ये 2च धावा खर्च केले जाते विभासच्या माध्यमातून. धावसंख्या झाली 42 धावा आणि 43 धावांचं उद्दिष्ट समोर ठेवले. पाहूया 43 धावांचं उद्दिष्ट पूर्णपणे केलं जाईल का, पूर्ण केलं जाईल का. जय हनुमान संघाकडे ती ताकद आहे, छोटे छोटे पांडवास दिसले तर त्याच्याकडे ताकद आहे. पाहूया परंतु त्याच्या समोर एक आक्रमक फलंदाजी चालवली जाते, तो म्हणजे शेख अली भाटेवाडी संघाने 42 धावा जमवल्यात, परंतु त्यामध्ये रोखले जातील का. शुभम मुरकर सारखा आक्रमक अष्टपैलू खेळाडू त्यांच्या माध्यमातून एक गोलंदाजी, त्यानंतर मात्र प्रणव मुरकरची सुद्धा आक्रमक गोलंदाजी पाहायला मिळेल. पाहूया होणार नक्कीच चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला पुढील सामना घोषित होतोय. डीसीसी रणपार संघ वर्सेस जेसीसी भालावली. दोन्ही संघाची बॅटिंग लाईनअप आलेली आहे आणि दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल, चला नाणेफेकीसाठी टॉस का बॉक्समध्ये या. जेसीसी भालावली वर्सेस डीसीसी रणपार संघ. या सामन्यासही नाणेफेक सिद्धिमंडल क्रीडा मंडळाचे सर्व महेश दलवी यांच्या शुभ हस्ते केली जाईल. महेश दलवी यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जात आहे. राम जानकी चषक 2025 राम जानकी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या निमित्ताने या स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन आणि दुसऱ्या सामन्याची नाणेफेक केली जात आहे. डीसीसी रणपार वर्सेस जेसीसी भालावली संघ. भालावली संघ टॉस का बॉस ठरलेले आहेत दुसऱ्या सामन्यासाठी. विनंती असेल आपला निर्णय ताबडतोब कळवा.
वळीव सामन्याच्या दिशेने पाहूया. पहिला चेंडू घेऊन आलाय मंदार, परंतु पहिला चेंडू निर्धाव फेकला जातोय. फलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय तो म्हणजे अथर्व आणि नाझिम. नाझिम आहे स्ट्राईक एंड वरती, नॉन स्ट्राईक वरती असेल तो म्हणजे अथर्व. काय करतात पाहूया. दोन्ही फलंदाजांची जोडी मात्र मैदानावरती पाहायला मिळते. एक आक्रमक गोलंदाज म्हणून मंदार कीर पाहायला मिळतोय. अकोट टप्प्याचा चेंडू भिरकावला, चेंडू येईल का सीमारेषेला लगत, परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक शुभम मोरकार नक्कीच बाद झालाय. फलंदाज या ठिकाणी मात्र नाझिम. पहिल्याचा हादरा, पहिली लागलेली अवदसा मात्र पाहायला मिळाली ती म्हणजे नाझिमच्या माध्यमातून पहिला गडी बाद झालाय. 0 या अंकावरती दुसऱ्या चेंडूवरती पहिलाच गडी बाद झालाय. फलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय तो म्हणजे आम्ही एक आक्रमण फलंदाजा वनडाऊनच्या स्वरूपात मध्ये आलाय तो म्हणजे आम्ही. काय करतोय पाहूया. मंदारच्या विरोधात कशा प्रकारे खेळी करणार. नक्कीच गुल्ल्यांचा चेंडू होता. या चेंडूवरती मात्र एक धाव पळून पूर्ण केली जाते. आम्हीच्या माध्यमातून एका धावावरती रोखलं जात आहे, परंतु एका धावेनेच समाधान मानावं लागते दोन्ही फलंदाजांना. एक धाव श्री गणेश झालाय या चेंडूवरती. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल. मंदार कीर असेल गोलंदाजी मार्फत एक आक्रमक गोलंदाजाच्या माध्यमातून गोलंदाजीचा भार संपवला जातो. पहिले षटक हाताळण्यासाठी त्याच्या हातामध्ये दिलं जातं तोच मंदार कीर. मास्टर माइंड मंदार कीर म्हणून ओळखलं जातं तोच गोलंदाज. त्याच्या समोर असेल एक डावखुरा फलंदाज, परंतु नक्की चेंडू जातो जाहीर क्षेत्रामध्ये. एका धावेसाठी एका धावेने संघात धावसंख्येत भर पडली. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 2 धावा. 4 चेंडू फेकून झाले, 2 चेंडू शिल्लक असतील या षटकामध्ये. कशा प्रकारे पार केले जातील हे 2 चेंडू. अथर्व आणि अमेची जोडी मात्र मैदानावरती पाहायला मिळतो. आता मात्र स्ट्राईक वरती असेल तो म्हणजे अथर्व. मंदार काय करतोय पाहूया. गोलंदाजी मार्गवरती सज्ज असताना अथर्व मात्र फलंदाजीसाठी. हा मात्र आखो टप्प्याचा चेंडू होता, मात्र थोडासा उसळी घेणारा चेंडू, परंतु बॅट वरती मात्र पूर्णपणे आला नव्हता चेंडू. मात्र चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षक शुभम मोरकरच्या माध्यमातून एक धाव मिळते. पुढचा चेंडू घेऊन येतोय पुन्हा एकदा मंदार कीर. धावसंख्या मात्र 3 वरती पोहोचली जाते. पुढचा चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल मंदारच्या माध्यमातून. अखेरचा चेंडू असेल षटकातील. हा मात्र चांगला चेंडू होता, लोअर फुल टॉसचा चेंडू, परंतु चेंडू मात्र या चेंडूवरती एकच धाव मिळाली जाते. चांगलीशी गोलंदाजी एक विचार करून गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तीच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे मंदार कीर. पहिल्या षटकाच्या समाप्तीकर संघाची धावसंख्या झाली म्हणजे 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 39 धावांची गरज असताना कशा प्रकारे पार केला जाईल हा बेनेगी संघ आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गवरती सज्ज होताना पाहायला मिळतो तो म्हणजे प्रणय मुरकर. यस डीजे. चला वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. पुढचा चेंडू प्रणय मुरकरचा अमेसाठी. हा मात्र चांगला चेंडू होता, परंतु या चेंडूवरती मात्र एक धाव तर नक्कीच मिळेल. एका धावेवरती समाधान मानतात दोन्ही फलंदाज. थोडस एक जखडून ठेवण्याची गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. धावसंख्या मात्र 5 वरती पोहोचली जाते. धावसंख्या मात्र 5. पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतोय तो म्हणजे प्रणय मुरकर. एका नावादिला असता गोलंदाजीच्या अष्टपैलूची कामगिरी ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असू दे एक मोठं नाव प्रणय मुरकर. हा मात्र चांगला चेंडू भिरकावलाय, चेंडू जातोय सीमा रेषा पार. आलाय खणखणीत राम जानकी चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार.
थँक्यू डीजे. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा. आक्रमक फलंदाज आहे आता मात्र अथर्वची बॅट अथर्वची बॅट मात्र तळपताना पाहायला मिळाली होती. पंचांच्या माध्यमातून कोणताही डिसिजन येत नाही. चेंडू जातो निर्धाव. पाहूया पुढचा चेंडू काय करतोय पाहूया. प्रणयच्या गोलंदाजी मारणार. हा मात्र चांगला चेंडू उचललाय परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी मात्र झालाय झेल आणि संपलाय अथर्वचा खेळ. चेंडूला मात्र थोडीशी ताकद लावली असती तर कव्हरच्या दिशेने मात्र बाहेर गेला असता चेंडू, परंतु फक्त टायमिंग प्रॉपर केला होता पण तो ताकद मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला नाही. परंतु आता मात्र जातोय फलंदाजीसाठी तनिष असेल. फलंदाजी मार्फत कशा प्रकारे फलंदाजी करेल पाहूया. तनिष येतोय. पाहूया पुढचा चेंडू स्ट्राईक वरती असेल तनिष. हा मात्र चांगला चेंडू उचललाय. चेंडू त्या सीमारेषा लगत परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक. परंतु काय घडतंय नक्कीच नक्कीच काय घडेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र तैनात परंतु 2 धावा पळून पूर्ण केले जात आहेत. आक्रमण चढवलं जात आहे. आल्या आल्या आक्रमण चढवलं होतं परंतु चेंडू जातोय 2 धाब्यासाठी. धावसंख्या झाली ती म्हणजे 13 धावा. पाहूया तनिष मात्र आक्रमण चढवण्यामध्ये यशस्वी होणार का, कारण तनिष याला माहिती आहे फलंदाजी करावी लागेल. अखूट टप्प्याचा चेंडू आहे परंतु पंचांच्या माध्यमातून दंडित केलं जातं. ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी दंडित केलाय. वाईट चेंडू फेकला जातोय. धावसंख्या झाली 14 धावा. नक्कीच थोडीशी सरासरी मात्र भर करताना पाहायला मिळतो. तनिष सारखा आक्रमक फलंदाज आहे. फटकेबाजी करावी लागेल तनिषाला. हा मात्र चेंडू पुन्हा एकदा मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. निर्धाव चेंडूची सांगता. षटक संपले. 2 षटकर समाप्त कर. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 14 धावा. शुभम मोरकर. पाहूया स्ट्राईक वरती असेल अमे. 12 चेंडू 29 धावांची गरज नक्कीच. हलका चेंडू टट्टावलाय. किती धावा मिळवतात पाहूया. एक धाव तर नक्कीच पाहायला मिळते. दुसऱ्या धावेसाठी निघालाय. दुसऱ्या धावेवरती बाद होणार का, परंतु फलंदाज नक्कीच बाद होतोय. तनिषच्या माध्यमातून फलंदाज बाद झालाय. एका धावेवरती मात्र रोखलं जात आहे. फलंदाजांना त्यांची जागा घेण्यासाठी कोण येतोय पाहूया. फलंदाज नवोदित फलंदाज शब्बीर येतोय फलंदाजी मार्फती. पाहूया किती धावा जमवले जातील त्याच्या माध्यमातून. थोडीशी गरज नसताना विकेट टाकली त्याच्या माध्यमातून मोठे प्रहार झाले असते. तनिष याला मात्र थांबलं पाहिजे होतं मैदानावरती परंतु शेकली भाटीवाडी संघ मात्र आता पकड मजबूत करताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती असेल तो म्हणजे आम्ही एक चांगला असा फलंदाज आहे. त्यांच्या माध्यमातून पुढचा चेंडू पाहूया कशा प्रकारे फेकला जाईल. शुभमच्या माध्यमातून हा मात्र कशा प्रकारे फेकला जातोय. पंचांच्या माध्यमातून मात्र अवांतर चेंडू फेकला जातोय. अवांतर चेंडू धावसंख्येत भर पडली. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 16 धावा. पुढचा चेंडू शुभम याचा आम्ही साठी. अखूट टप्प्याचा चेंडू आहे. भिरकवलाय. चेंडू खाली स्वतः क्षेत्ररक्षक गोलंदाज येतोय आणि या ठिकाणी मात्र बाद झालाय नक्कीच.
हा मात्र चांगला चेंडू होता. चेंडू मात्र विसावलाय सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, कोणतीही चूक करत नाही. चेंडू जातोय निर्धाव. अभिनयाला मात्र गरज आहे, कारण फलंदाजी करण्याची गरज आहे. संघ अडचणीमध्ये अडकला जातोय. हा मात्र चांगला चेंडू होता. शुभम मुरकर मात्र ऑन फायर या ठिकाणी. गोलंदाजी मात्र नक्कीच पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीची धावसंख्या मात्र रोखून धरल्यामध्ये यश येते. धावसंख्या फक्त एक वाढली जाते. धावसंख्या झाली ती म्हणजे 17 धावा. पुढचा चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल शुभमच्या माध्यमातून अभिनयसाठी. हा मात्र पंचांच्या माध्यमातून कोणता डिसिजन येतो पाहूया. नो या ठिकाणी नोचा डिसिजन आलाय, म्हणजे नक्कीच पुढचा चेंडूवरती फ्री हिट असेल. एक चान्स आलाय, या चान्सचा मात्र फायदा उचलला पाहिजे तो म्हणजे अभिनयाने. पाहूया शुभम मुरकर एक आक्रमक गोलंदाज आहे, परंतु चांगला चान्स दिलाय. या ठिकाणी मात्र उचललाय चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक प्रणव मुरकर नक्कीच झेल निसटल्या हातातून. एक धाव तर पळून पूर्ण केले, दुसऱ्या धावेसाठी निघालेत, परंतु या ठिकाणी मात्र बाद शब्बीर याला परतावं लागतंय. धावसंख्या मात्र 19 वरती रोखली जाते. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा पंचांच्या माध्यमातून अवांतरच्या खूण येते. धावसंख्या झाली ती म्हणजे 20 धावा. पुढचा चेंडू कशा प्रकारे आतापर्यंत धावसंख्या झाली 20, अजूनही 23 धावांची गरज असताना कशा प्रकारे अभिनय फलंदाजी करेल. हा मात्र चांगला चेंडू होता. टट्टवला चेंडू जातोय कबरच्या दिशेने. एक धाव तर नक्कीच पळून पूर्ण केली जाते, परंतु एका धावेवरती समाधान मानलं जाते. धावसंख्या झाली ती म्हणजे 21 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. 6 चेंडू आणि 22 धावा. अशक्य असं काही नाही या क्रिकेटच्या क्रीडांगणावरती. आपण करू तेच सर्व होऊ शकतं. नक्कीच क्रिकेटचा एक खेळ आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये आपण काहीही करू शकतो आणि काहीही घडू शकतं, काहीही बिघडू शकतं. 6 चेंडू 21 धावांची गरज असताना कशा प्रकारे रणनीती आखली जाईल पाहूया दोन फलंदाजांच्या माध्यमातून. सुवेश आलाय गोलंदाजी मार्गप्रती. चौथं षटक हाताळण्यासाठी निर्णायक षटक. 22 धावांची गरज आहे, परंतु पहिला चेंडू पाहूया पंचांच्या माध्यमातून दंडित केला जातो. नियम क्रमांक 22 लागू झालाय. 22 धावा असताना नियम क्रमांक 22 लागू झालाय. नक्कीच धावसंख्या झाली 22 धावा. पाहूया 22 धावा आणि नियम क्रमांक सुद्धा 22, म्हणजे 22 आकडा मात्र फिट होईल का आजच्या दिवसामध्ये पाहूया. हा मात्र चांगला लोअर फुटटॉचा चेंडू होता. पंचांनी मात्र कोणती खूण येत नाही. चेंडू जातोय निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता झाले. आता मात्र हाणामारी करावी लागेल. 5 चेंडू शिल्लक असतील. 5 चेंडूवरती मोठे प्रहार करावे लागतील. जर आपण 5 चेंडूवरती काही करू शकाल नाही तर नक्कीच आपण थोडंसं अपयशी होऊ शकता, कारण प्रहार करावे लागतील यशस्वी व्हायचं असेल तर. हा मात्र फुल टॉस चेंडू होता. फुल टॉस चेंडूवरती किती धावा जमवले जातील पाहूया. 1 धाव तर नक्कीच. दुसऱ्या धावेसाठी निघाले. 2 धावा पूर्ण होतील का विभास पाहूया. 2 धावेसाठी झगडताना पाहायला मिळाला होता, परंतु 2 धावा नक्कीच पूर्ण केले जाते. धावसंख्या झाली ती म्हणजे 24 धावा. भालावली संघ आपल्याला विनंती असेल ताबडतोब आपला निर्णय कळवा आणि पुढील सामना सुरू करण्यासाठी मंडळाला सहकार्य करा. फिल्डिंग करणार आहेत भालावली संघ. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे, म्हणजेच आमंत्रण असेल पुढच्या सामन्यासाठी DCC रणपार संघाला प्रथम फलंदाजी करण्याचा. पुढचा चेंडू घेऊन येतोय पुन्हा एकदा. हा मात्र चांगला चेंडू होता. बॅटची कडा घेतली. चेंडू जातोय पुन्हा एकदा जाहीर क्षेत्रामध्ये. एका धावेसाठी. एका धावेने संघ धावसंख्येत भर पडली. संघ धावसंख्या झाली ती म्हणजे 25 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 18 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती षटकार, परंतु या ठिकाणी मात्र चेंडू जातोय निर्धाव. फलंदाज मात्र बाद. स्वतःच्या या ठिकाणी मात्र खिलाडू वृत्ती दाखवली जाते. स्पोर्टमनशिप मात्र पाहायला मिळाले अभिच्या माध्यमातून. अशा प्रकारची खिलाडू वृत्ती आपल्याला पाहायला मिळेल का, कारण नक्कीच आपण बाद असताना सुद्धा पंचांची वाट पाहिली नव्हती. त्या ठिकाणी मात्र स्वतःहून क्रीडांगण सोडून आलाय. याला म्हणतात खेळाडू वृत्ती. फलंदाज मात्र बाद झालाय. अभिनयाच्या माध्यमातून त्याची जागा घेण्यासाठी जातोय सूरज.
पाहूया 2 चेंडू आणि 18 धावांची गरज असताना काय घडेल काय बिघडेल या सामन्यामध्ये. पुढचा चेंडू सुबेश याचा सूरजसाठी. सूरज काय करेल, एक आक्रमक फलंदाज, परंतु पंचांच्या माध्यमातून कोणती खूण येत नाही. चेंडूचा तो निर्धाव. आता मात्र 1 चेंडू आणि 18 धावा. सामना मात्र जर विचार केला तर शेख अली भाटीवाडी संघाच्या माध्यमातून झुकताना पाहायला मिळालाय. किती धावा एका चेंडूवरती 18 धावा पाहिजेत, परंतु किती धावा जमवले जातील त्यांच्या माध्यमातून पाहायला जात आहेत. हा मात्र चांगला चेंडू होता. या चेंडूवरती मात्र कोणती धाव मिळत नाही. चेंडूचा तो निर्धाव. हा सामना मात्र विजय झालाय शेख अली भाटीवाडी संघ आणि पराभूत संघ झालाय तो म्हणजे जैनुमान बेनगी संघ. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन, तसेच पराभूत संघाला पुढच्या वर्षीसाठी निमंत्रण. थँक्यू.